प्राध्यापक सौ संगीता पवार काळणे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी मराठी माणसाला परिचित आहे. विद्याभारती प्रकाशनाच्या वतीने त्यांचे मराठी साहित्यांवर पुस्तक प्रकाशित झाले आहे. चिंतनात्मक लेखनाचा विषय असून मराठी साहित्याच्या विविध अंगांनी स्पर्श करणारा आहे. अनेक मराठी विद्यार्थ्यांना त्यांच्या मराठी विषयातील पुस्तकाचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे, गाठी ऋणानुबंधाच्या. यामध्ये 60 कविता आहेत. सुरुवातीला या कविता संग्रहाची काही सामाजिक प्रेमविषयक स्त्री जाणीवीच्या कविता असून त्यांनी भारतीय स्त्रीमनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा स्वभाव संवेदनक्षम, तरल आणि हळवा आहे. त्यांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून दिसून येते. त्यांनी आपल्या भावभावनांना शब्दरूप देऊन लौकिक व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब आपल्या कवितेत उमटवले आहेत. त्या आपल्या कवितेत म्हणतात, पाषाणासारखे हृदय येथे कठोर खुजी म्हणे, मायेच्या ओलाव्याविना वाटे जग हे सुने सुने. आत्म आविष्काराबरोबरच त्यांच्या कवितेने सामाजिक भान जोपासले आहे. हे त्यांच्या सामाजिक कवितेतून दिसून येते. फाटका संसार, आव्हान, आंतरजातीय विवाह, धैर्यवान स्त्री, स्वातंत्र्याला अर्थ काय, अशा त्या कवितेतून सामाजिकतेची दर्शन घडत असून समाजव्यवस्थेला त्यांनी प्रश्न विचारले आहेत. त्या म्हणतात, गरीबहीन जनते कबुलीचे पॅकेज मिळत नाही, खुर्ची साबूत ठेवण्यासाठी नोटायचा पाऊस पडत आहे. स्वातंत्र्यातुले अर्थ काय. भारत देश हा कृषीप्रधान देश असून सरकार कृषी क्षेत्राला दुय्यम स्थान देत आहे. स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षांनीही त्याच्या शेतमालाला भाव नाही. कर्जापायी शेतकरी आत्महत्या करत आहेत. राजकारणी आपली खुर्ची टिकवण्यासाठी भांडवलदारांच्या हातचे बाहुले होत आहेत. या देशात 2 देश नांदत अजून एक भारत आहे, एक दुसरा इंडिया आहे. कृषी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तोच जर मोडून पडला तर वाताहत होईल. हे पारतंत्र्यासारखे आहे असे कवयित्रीला सूचित करायचे आहे. म्हणून त्या व्यवस्थेला प्रश्न विचारतात की या कविता संग्रहात काही कविता ह्या भारतीय स्त्रीमनाचे चित्रण करणाऱ्या असून व्यवस्थेचा विरुद्ध स्त्री बंड करून उभी राहत नाही. ती चौकटीच्या आत राहून आपल्या भावना व्यक्त करते. भारतीय स्त्री जीवनाचे दुःख आपल्या कवितेतून व्यक्त करताना त्या म्हणतात, उफळणाऱ्या पंखांना छाटले जग पाहुणी, मिटले तसेच डोळे वाहते अश्रू पिवणी, सजले मी दालन आता बंदिनी बंदिस्त होऊणी. प्रेम हा विषय हळवा, कधी तो प्रणयात असतो तर कधी समर्पणात, कधी हेव्या द्याव्यात तर कधी एकमेकांना समजून घेण्यात. अशाच आशयाच्या विविधांगी कविता कवयित्रींनी या कविता संग्रहात रेखाटल्या आहे. प्रेम भावनेत असतं की व्यवहाराच्या यशात असतं. नेमकं प्रेमाचं तत्त्वज्ञान आहे तरी काय, अशा प्रश्नांनी त्या स्वतःला कवितेत मांडतात. अरे, एकमेकांच्या भावना जपणं, एकमेकांसाठी समर्पण म्हणजेच प्रेम. जग या प्रेमतत्वावर तरतरलं आहे. अन्यथा राक्षसांचं राज्य असतं, रावणाचा विजय आणि कौरवांना यश असतं. कवितेचा पट आपल्या भावनांच्या कुंचल्यातून रेखाटताना चालत राहणाऱ्या जीवनाचा उलगडत जातो. वर्तमान काळाच्या जगण्याचा जीवनप्रवास कवितेतून उलगडताना कवयित्री आपल्या मातीला विसरत नाही. मातीत राबून सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याला विसरत नाही. त्यांच्या व्यथा अडचणी त्या आपल्या कवितेत शब्दरूपात रेखाटताना माध्यमांना ठणकावून सांगतात की आता बातम्या बस करा, शेतकऱ्याला जगण्यासाठी दिशा दाखवा, दुबळं बनून मरण्यापेक्षा सबळ बनून लढणं शिकवा, सरकारी धोरणाचं नंतर पाहू, तुमच्या लेखणीची करामत दाखवा. कवयित्रींच्या कविता साध्या शब्दात बऱ्याच मर्म सांगून जातात. ऋणानुबंध कवितांशी पुन्हा एकदा घडवून जातात. त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा.